मम्मा यार गॅरी खूप चिडलाय पण माझ्यावर. तो चिडू दे, त्याच्याशी काय आपल्याला घेणं देणं आहे? असं म्हणू नकोस ओके प्लीज. मम्मा गॅरी खूप हुशार आहे आणि त्यांनी मला हेल्प केली. बिचारा आता त्या इथल्या जवळच्या वस्तीत राहतोय माहितीये तुला. आणि हा पॅरेट गॅरीच्या कारच्या डिक्कीमध्ये ठेवायचा पण लेवलचा नाही. व्हॉट? काय? आय मीन ते काहीतरी असतं ना कंपॅरिझन वालं नख वालं. हा नखाची सर. शनू बेबी काय चाललंय तुझं? मम्मा व्हॉट एव्हर ऑल ऑफ दिस इज, मला पॅरेट बरोबर लग्न करायचं नाही मी तुला सांगतेय. शनू बेबी जस्ट शट अप. अगं त्यांनी 10 करोड आणलेत. व्हॉट एव्हर इट इज, तू मला म्हणली होतीस की मला पॅरेटशी लग्न करावं लागणार नाही म्हणून मी आलीये. शट अप. पण यार मम्मा यार शट अप. लेट मी थिंक. इथे काय चाललंय ना त्याच्यावर आधी विचार करू दे. कदाचित ना मला काय नाही, मला जरा विचार करू दे, काहीतरी करावं लागेल. शंभर सरकार बरोबर 10 करोड आहेत. बरोबर 10 करोड असणारच. मी आणलेत ते पैसे. बरोबर 10 करोड आहेत. हे बघ कुडमुडे, तुम्हाला हे पैसे मोजायला जितका वेळ लागला ना तेवढाच कमी वेळ आहे आपल्याकडे. म्हणजे काय? म्हणजे 24 तासाच्या आत मला शॉन्या संगत लग्न उरकून घ्यायचं आहे. आणि ती सुलभ छनाबाई आहे ना मोमो, तिच्या तोंडावर 10 करोड फेकणार आहे आणि शॉन्याला मी माझी करून घ्याल. कुठून या दोघी तुमच्या आयुष्यात आल्या आणि तुमच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं. मस्त बाल. हे घे बक्षीस. कुडमुड्या, तुला बोलायला दिलं तर मापभर बोलणार तू. हा, लवकरात लवकर मला शॉन्याबरोबर लग्न करायचंय. बस एवढंच माझ्या डोक्यात आहे आणि शॉन्यासाठी मी काय पण करू शकतो. पण एवढा विश्वास ठेवण्यासारखी तुमची ती सोन्या नाहीये. ए कुडमुड्या, नाही तुम्ही मला मारा ओरडा वाटेल ते करा, मी खरं ते बोलणार. एक वेळ माझं भविष्य चुकेल पण नजर धोका खाणार नाही. अहो ही सोन्या म्हणजे कचकड्याची भावली आहे हो. कुठं तुमचं जहागीरदार घराणे, कशी शोभणार तुमच्या घराने? कुडमुडे, लग्न झालं ना की होईल सगळं व्यवस्थित. होईल ती माझी मैना, या पोपट्याची मैना. आणि कुडमुडे, आपल्या साखर गावातली मैनाबाई होईल ही आताची शोण्या. लग्न झाल्यावर आपल्याकडेच येणं समज. आपण शिकू तसं ती शिकल. नाही तुमच्या सोन्याचं एक वेळ मान्य करू, पण त्या सुलक्षणाबाईचं काय? मोठी जहाबाज बाई आहे, शिवाय लालची. तिचा डोळा आहे तुमच्या पैशावर. उद्या तिनं काही दगा फटका केला म्हणजे? मलाही तसंच वाटतंय. थोडा डाऊट मारतोय तिच्या बाबतीत. पण कुडमुडे, तिने काही दगा फटका करायच्या आधी मीच माझा डाव साधून घेणार. तो कसं काय? म्हणजे काय की उद्या लवकरात लवकर आधी लग्न उरकून घ्यायचं. बस आलं लक्षात? आपली सगळी पोरं आहेत ना ते आणि तुम्ही फक्त पैशावर लक्ष ठेवा. माझं पैशावर लक्ष आहे, शिवाय आपल्या सोन्यावर पण लक्ष आहे. आपल्या सोन्या वहिनीवर. काही झालं ना तरी मी त्या पॅरेटशी लग्न करणार नाही हा मम्मा. बेबी इट्स ओके, नाही लग्न करायचंय तुला, पण त्यासाठी काहीतरी युक्ती काढावी लागेल ना की आपल्याला 10 करोडही मिळतील आणि त्याच्याशी लग्न पण नाही करता येणार. इज इट पॉसिबल? या इट इज पॉसिबल. फक्त आपल्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल. कोणाची मदत घेणार आता? त्याचाच विचार करत होते मी. आपल्याला गॅरीची मदत घ्यावी लागेल. व्हॉट? गॅरीची? हा गॅरीची मदत. पण तो नाही करणार आपल्याला मदत मम्मा. का? पण तो खूप चिडलाय. अगं शनू, माझ्या शनू बेबी, जो माणूस आपल्यावर खूप प्रेम करतो ना तोच आपल्यावर चिडतो. हा म्हणजे बघ ना, आता तो वडापाव मॅन, तो तुझ्या मागे लागला होता. कोणी तुला मदत केली? कोणी? मग त्यांनी केली की नाही? तसंच तू जेव्हा जाऊन त्याला सांगशील की पॅरेट मला हॅरॅस करतोय, तो माझ्याशी लग्न करायची जबरदस्ती करतोय, तर तेव्हा गॅरीच तुला वाचवेल ना. त्यामुळे आपल्याकडे फक्त 24 आवर्स आहेत. तर तू कसंही कर आणि गॅरीला गाठ आणि हे सगळं सांग. तू गॅरीला शोधू कुठे मी मम्मा? तो तिकडच्या वस्तीमध्ये राहतो. हा मग जा आणि शोध त्याला आणि काही कर आणि त्याला हे सगळं सांग. आपल्याकडे फक्त 24 तास आहेत चनू बेबी, प्लीज. ओके ओके. त्यांनी मला जिकडे हाईड केलं होतं ना तिकडे जाऊन मी जरा विचारते, म्हणजे मला कळेल तो कुठे राहतो. ओके काम 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 चल, म्हणजे तुम्ही आता. थांबा. काय कसला अर्जंट काम काढलं?
ते लग्न उद्यावर आहे ना, तर लग्नाची थोडी खरेदी बाकी आहे, तेच करायला जात होती ती. खरेदी हो. आणि यावेळी नाही 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 नाही. नवीन नवरीनं घराबाहेर पडायचं नसतं, तसा नियम आहे. What? हो, काय लागेल ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला आणून देतो. तुम्ही कसं आणणार? ते बायकांना ते लागतं, ते तुम्हाला नाही हो करणार. ती आता अशी जाईल आणि अशी येईल ना. नाही, पण तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. बाहेर आमचे 2 पंटर पण उभे आहेत, तेव्हा इथून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. गाठ माझ्याशी. पण कुडमुड आता अरे इतक्या लवकर आलीस तू? हो बाबा, ते काय डिनरला गेलोच नाही ना आम्ही. म्हणजे काय झालं की सौमित्राला एक महत्वाचं काम आठवलं. तो तिकडे गेला, तर काम आहे म्हटल्यानंतर मी तरी काय करणार ना, त्यामुळे लगेचच निघालो. तो लवकर निघाला. म्हणजे मग जेवण वगैरे झालंच नाही तुमचं? नाही, पण कॉफी प्यायलो आम्ही. हा, पण गप्पा तर झाल्या असतील काही? खूप झाल्या गप्पा. काय म्हणाला सौमित्र तिकडे? हो, सांगते. आजवर तुमच्यापासून काही लपवलंय का बाबा? अगं म्हणूनच तुला विचारतोय की सौमित्र काय बोलला. काय नाही, आम्ही लग्नाबद्दल बोललो. भलता स्मार्ट निघाला हा सौमित्र, सरळ लग्नाबद्दलच बोलला. काय झालं बाबा? काय नाही, काय थोडा विचारत होतो. छान झालं, म्हणजे मला आनंद झाला. तू आणि सौमित्र लग्नाविषयी बोललेत. हो. चला, बरं झालं तुम्ही दोघे लग्नाविषयी बोललात. म्हणजे लग्नाविषयी. हो, म्हणूनच तर बोलले. मी सांगितलं त्याला की तुझं लग्न रेवतीच्या बहिणीशी व्हावं असं मला वाटतं. अहो, चांगली मुलगी आहे ती. डान्स कॉम्पिटिशनला भेटली होती. खरंच. अहो, मी फोटो सुद्धा दाखवला. सौमित्राने काही नीटसा पाहिला नाही आणि काही बोललाही नाही, आणि तो बोलणार सुद्धा नाही. पण मला छान वाटतेय ती. रेवतीची दूरची बहीण आहे. मी भेटले तिला. खूप छान आहे आणि सौमित्रासाठी अगदी योग्य आहे. मुख्य म्हणजे सौमित्राला त्याच्या व्यवसायाला नीट सांभाळू शकेल, समजून घेऊ शकेल. आणि लग्नात हेच तर महत्वाचं असतं ना, प्रेम आणि विश्वास. मला खात्री आहे सौमित्राचं सगळं छान होईल. बाबा, बरोबर केलं ना मी? काय, मला खूप वाटतं त्याचा संसार सुखाचा व्हावा. आनंद भाऊजींना नाही का जेनी मिळाली, तसंच सौमित्रालाही कुणीतरी मिळावं. तो आपल्या घरातल्यासारखाच आहे. त्याचं सगळं छान व्हावं असं वाटतं. मग आपणच त्याचं लग्न धूमधडक्यात लावायला हवं ना. त्याने आपल्यासाठी इतकं केलंय, आता आपण त्याच्यासाठी काहीतरी करूया. सौमित्राच्या सुखाचा विचार तू करायलाच हवा. म्हणजे नाही, म्हणजे काय आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नसतं. तरीही काही गोष्टी एकमेकांसाठी करायलाच हव्यात. मला कळतंय बाबा, पण सौमित्रासाठी मी हे करायलाच हवं. बाबा, तुम्ही झोपा, मी दार लावून घेते. नाही, नको, मी करतो बंद. तो तुला लग्नाबद्दल विचारणार होता, तर तू त्याच्यासाठी स्थळ पाहतेस. कमाल आहे. हे असं घडलं तर सौमित्रच्या स्वप्नांचं काय होणार? काय वाटलं असेल त्याला?
हॅलो ए सम्या यार फोन काय कट करतोय? काय झालं? काही बोलणं झालं की नाही? एक आणि राधिका वहिनीने काय उत्तर दिलं? अरे बोल ना पटकन, काय झालं? तुझी वाट बघतोय मी. अरे काय झालं? तू गेला होतास ना डिनरला? नाही तसं काही नाही. अरे सम्या, हे तू रडू नकोस. काय झालं? सम्या तू रडतोयस का यार? तू 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 कुठे आहेस आता? आनंद, मी राधा आणि माझ्या लग्नाचा विचार आता सोडायला पाहिजे. का असं बोलतोयस तू? नाही म्हणजे जर राधिका वहिनी तुझ्यावर चिडल्या असतील ना तर तर आपण त्यांना सांगू, त्यांना समजवू आपण. नाही रे आनंद, हे बघ मला एक गोष्ट लक्षात आली, पुढे काही होणार नाही. कारण राधा माझ्याकडे मित्र याच्या पुढे काही बघूच शकत नाही आणि आमचं नातं मैत्रीच्या पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे बास आता यार, बास आता, नको, काही नको. असं राधिका वहिनी तुला स्पष्ट सांगितलं का? तिथे सांगितलं सर मी विषय काढणार होतो रे, पण गुरुजी काय झालं? कशाला दरवाजे तोडताय? मी केव्हाची हाका मारतोय, मुहूर्त टळत चाललंय, नवरीला पाठवत नाही. असं कसं? मोमो हा पॅरेट हा. मोमोचा आवाज आहे. पॅरेट. सोन्या, ए सोन्या, आली सोन्या आली. पाहिलं, दोन्ही वेळेला सुलक्षणाबाईंचाच आवाज, तुमच्या सोन्याचा आवाजच नाही. म्हणजे सोन्या बघा बघा, हा आली सोन्या आली. अहो आली म्हणजे नक्की नवरी आहे कुठे? आत म्हणजे नक्की कुठे? बाथरूम मध्ये. तो दरवाजाही तोडून टाका. तुम्ही गपासाव गुरुजी. मोमो दरवाजा उघडा. मान तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही दरवाजा उघडा. ए दरवाजा तोडा. थोडा मागवा गुरुजी. पुढे सोन्या. ओ मोमो, कुठे सोन्या? काय बोलतो तुम्ही? कुठे सोन्या? लग्न आता इथे सोन्या. शानू बेबी आली. हो, स्वतःच्या मुलीला कधी न पाहिल्यासारखं ओरडताय काय? आणि हसताय काय? अजून तुमची तयारी नाही. इथं नवरदेव मुंडावळ बांधून तयार आहे. मग समजी तयारी झाली, मी पण रेडी आहे. सगळे भटजी सगळं रेडी आहे. सोन्या तयार हो ना लवकर. हा, समजा तयार आहे, वेळ चाललाय. सोन्या, आता तू थोड्याच वेळात विशेष सोन्या जागीरदार होणार आहेस. हा, पण तोपर्यंत आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवणार आहोत. हा, काय बोलतोय तुम्ही? ती रेडी होताना तुम्ही इथे राहणार आहात? पुढे तुम्हाला नाही येत? नाही मोमो, तसं नाही. काय बोलता तुम्ही? कुठे वेगळं लक्ष ठेवणार आहे. सोन्या तू रेडी हो, तुम्ही रेडी व्हा. आम्ही जातो. हा? चला रे. चला. लक्ष ठेवणार आहे मी. वाटेल ते काय लक्ष बोलताय, ठेवणार चला. आहे. हा? दरवाजा लावून घेतो मी. आणि सोन्या जरा लवकर रेडी हो. मी पण जातो. मोमो किती वेळ लावलास तू? काय कुठे होती? घरी भेटला ना? हो भेटला. काय बोलला सांग. पण तो इकडे यायला तयार नाहीये. मीन्स तो आपल्याला काही हेल्प करणार नाहीये. मम्मा आता काय करायचं? पॅरेटची लग्न करायचं? व्हॉट? हो, आपल्याला यार. 10 करोड मिळायचे असतील तर आपल्याला करावं लागणार. मम्मा प्लीज, मी नाही करणार पॅरेंटची लग्न. मला नाही करायचं. बेबी, आपल्याला आपलं आयुष्य मजेत घालवायचंय, त्यामुळे लग्न हे करावंच लागेल. हाँ नहीं, क्या नाम है लड़की का? अरे काय विचारतोय, बोल ना. मला नाही माहिती. अच्छा. ए गुरु, मुन्ना शेठ म्हणतात मला.
आणि मुन्ना शेठ उडते हुए पंछी के भी पर गिनले त्या. अरे हीच ना ती जिच्यावर प्रेम केलंस, तिच्यासाठी सगळं टाकून तू बाहेर पडलास. नशेत मला नाही माहिती, ती मागे लागली ती हाकलून दिली तिला. हा, प्रेम केलंस ना तिच्यावर, मग निभवायला शिक ना. मदत मागते ना, जा ना तिची मदत कर. मी नाही करू शकत. का नाही करू शकत पण? नशेत मी नाही करू शकत, मला करायचं नाहीये. मी आता पूर्वीसारखं गुरु राहिलेलं नाही आणि मला लोकांच्या लफड्यात नाही पडायचं. अरे पण असं का बोलतोस तू? अरे ती तुझ्याकडे प्रेमाची हाक मागते, तुझी मदत मागते. गर्लफ्रेंड आहे ना ती तुझी. मी नका ना पडू याच्यामध्ये मुन्ना शेठ. अरे ती तुला मदतीची हाक मागते. अरे नाही करायची हेल्प, मला नाही करायची हेल्प. ए, प्रेम करताना घाबरला नाही. आता मुलगी मदत मागते तर पाय लावून पळतोय. कुठे पळशील रे गुरु? बेबी कम ऑन, नीट चाल. नीट चाल. शनू प्लीज प्लीज. बस 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 शनू शनू. इकडे बस पाठ ठेवलाय ना मग. तिला कळलंच नाही. बस 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 बसली बसली. काय झालं? आनंद यार तू का आलायस यार? परत तेच तेच मला नाही बोलायचं. निघ तू. चल, अरे, जा यार तू, अरे जा. मैं जा रहा हूं लेकिन बात तो सुन यार. मला ऐकून पण घ्यायचं नाही या विषयावर काही. कळतंय का तुला? मला ऐकायचं नाहीये, जा तू. अरे का पण? अरे कारण त्रास होतो मला. ठीक. अरे होऊ दे त्रास. आयुष्यात काहीतरी चांगलं मिळवायचं असेल ना तर एवढा त्रास सहन करावा लागतो. काय मूर्खासारखी बडबड करतोय यार आनंद? काय मिळवायचंय मला अजून? हा, आता काही मिळवायचं नाहीये मला. मला एक गोष्ट व्यवस्थित कळलेली आहे की राधाच्या मनात माझ्याविषयी शून्य प्रेम आहे. कळलंय मला. ओके, असं राधिका वहिनी सांगितलं का तुला? आनंद यार मला तू का तेच तेच बोलून त्रास देतोय? तू जा ना यार, जा जा. अरे कारण अजून काहीच संपलेलं नाही आहे यार. आणि तुला जसं वाटतं ना तसं अजिबात असं काहीच नाहीये. राधिका वहिनींच्या मनात नक्की काहीतरी आहे अजून. तुझ्या बाबतीत ते विचार करतायत. कशावरून बोलतोयस तू? अरे माझं बोलणं झालं यार त्यांच्याशी. मी अडून अडून बोललो, तुझा विषय पण काढला. त्या नेगेटिव्ह काहीच नाही म्हणाल्या, पॉझिटिव्ह नाही म्हणाल्या, पण दॅट मीन्स शी इज न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे त्या काहीतरी विचार करतायत. आनंद बघ, हे असं असतं ना तर तिने मुलीचा फोटो दाखवलाच नसता मला. कळतंय का तुला? आणि हे अडून अडून वगैरे बास यार. आता बास, चल निघ, जा जा. अरे तुला काय कळलं ना? मला काही कळत नाहीये. त्यार मी पागल हो गया तू. मग तसं समज हवं तर. हा, माझा प्रेमभंग झालाय असं समज. मी एकतर्फी प्रेम करत होतो राधावर, पण तिच्या मनात माझ्याबद्दल काही नाहीये. माझा प्रेमभंग झालाय. ओके, कॉलेजमध्ये असल्यापासून आवडायची मला ती. पुरुषी लग्न झाल्यावर सगळं विसरून सुद्धा गेलो होतो. परत आलो, परत आम्ही एकत्र आलो. आनंद यार, सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला तयार होतो यार मी. अथर्वची जबाबदारी घ्यायला तयार होतो, आईबाबांची काळजी घ्यायला तयार होतो, पण राधाला काही कळलंच नाही रे. माझ्या भाऊलाच कळलं नाही. असं खरंच वाटतंय का तुला? तू त्यांची बाजू का समजून घ्यायला तयार नाहीयेस? काय बाजू समजून घेऊ यार आनंद? अजून काय बाजू समजून घेऊ? तिचं गुरुवर प्रेम होतं नाही, इनफॅक्ट आहे अजूनही. आणि ठीक आहे ना, नॅचरल आहे तिच्यासाठी. नवरा आहे तो तिचा, इतकी वर्ष संसार केलाय त्यांनी. आणि सोडून निघून गेला तो. काय वाटेल ते बोलू नकोस यार. म्हणे प्रेम आहे अजून गुरुवर, नॉनसेन्स. अरे त्यांचा विचार कर ना प्लीज. त्यांच्या मनात काय चालू आहे, त्या कुठल्या मेंटल फेज मध्ये असेल हे प्लीज समजून घे ना प्लीज. ते काय काय विचार करत असतील, कोणाचा विचार करत असेल आपल्याला नाही माहिती यार. हे बघ, मला एवढं माहितीये की त्या काही झालं तर आज तुला फोन करणार. बघ, असं काही होणार नाहीये. तुझं निघ, चल. अरे निघ यार. अरे जर फोन आलं तर काय अरे, करशील? जर तर जर आलं फोन, जर फोन आलं तर काय करशील? तर काय करशील तेवढंच सांग मला. मी जातो. सांग काय करशील? जर राधाचा फोन आला तर थांबेल मी. बघ
पण जर फोन नाही आला तर मी कायमचा निघून जाईन अमेरिकेला. तुम्हाला त्याच्याकडे बघून कधीच असं जाणवलं नाही की तो तो कोणाच्या तरी प्रेमात असेल, आणि असंच न जाणून घेता न समजून घेता त्याच्यासमोर तुम्ही त्या मुलीचा फोटो ठेवला आणि त्याला सांगितलं की ही करेक्ट मुलगी आहे, हिच्याबरोबर तू लग्न करून टाक. इट्स नॉट फेअर. त्या गोष्टीमुळे तो खरंच खूप हर्ट झाला, त्याचं मन दुखावलं. खरंच आनंद भाऊजी म्हणतात त्याप्रमाणे माझ्यामुळे सौमित्राचं मन दुखावलं गेलंय का? तसं जर असेल तर मला त्याला समजवायला. मी कमी मॅम. या बोला, काय झालं? मॅम खूप मोठा झोल झालाय. काय जोन? सॉरी म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मॅम. काय झाले? अहो मॅम, मला अशी न्यूज मिळाली आहे की आपल्या कंपनीच्या ब्रँड खाली डुप्लिकेट मसाल्याची पाकिटं आली आहेत. काय? हो मॅम. पण कसं काय? अहो दुकानात आपल्या मसाल्यांच्या पाकिटाच्या ऐवजी डुप्लिकेट पाकिटं आली आहेत म्हणे. कोणी सांगितलंय तुम्हाला? ते गुरु काय? नाही म्हणजे आमच्या इथे ते गुरुकृपा जनरल स्टोअर आहे ना, तिथे माझ्या पुतण्याने बघितलं डुप्लिकेट पाकिट. त्यांनी त्याच्या आईला म्हणजे माझ्या वहिनीला सांगितलं, माझ्या वहिनीने माझ्या मिसेसला आणि मिसेसनी मला. हो पण तो माल डुप्लिकेटच आहे, हे कशावरनं? नाही मॅडम, 100% असंच होतंय. मॅडम तुम्ही बाहेर चला, त्या बायका आल्यात. कोण बायका? त्यांची काहीतरी कंप्लेंट आहे. त्यांना मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काय ऐकत नाहीयेत. बरं ठीक आहे, मी बोलते तुमच्याशी. चला मॅडम. आज हे राधिका मसाले पाहिल्यानंतर सगळंच आठवलं परत. मला कळलं नाही तू का आणलेस हे मसाले गॅरी? शनाया, ते मगाच्या गडबडीत सांगायचंच राहिलं. राधिका मसाले नावानं कोणीतरी डुप्लिकेट मसाले विकतंय बघ ना, सेम लेबल घेऊन. व्हॉट? हो, पहिल्यांदा मलाही कळलं नाही. बघ ना, सेम लेबल आहे. अशा ना कंपनीची वाट लागेल. असेल पण मग आपल्याला काय आहे त्याचं? अरे असं कसं? हे अशा ना कंपनी किती नुकसानीत जाईल माहितीये का तुला? पण तुला का काळजी एवढी गॅरी? आज आपण ज्या सिच्युएशन मध्ये होते सगळं त्यांच्याचमुळे आहे ना. त्यांचं काही पण होऊ दे, व्हाय डू यू केअर? असं नाही शनाया, जी गोष्ट मला कळली ती त्यांना कळलीच पाहिजे ना, म्हणून मी लगेच कदमला फोन करूनही सांगितलं. पण काय पॉइंट आहे? कदम आनंद किंवा पानवलकर नाहीये ना फटाफट डिसिजन्स घ्यायला. काही उपयोग नाहीये त्याचा. नाही असं नाही शनाया, ती गोष्ट काही करून राधिकापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि मला खात्री आहे राधिका कंपनीवर कधीच बालंट येऊ देणार नाही. ती बरोबर याचं काहीतरी करेल. आय एम डॅम शुअर. वाय? कशाला? परवा आमचं बोलणं झालं का काही ती असं म्हणाली नाही की आता मीटिंग बोलवायची. तुम्ही आलात, पोचलात तुम्ही? तुमचा निरोप आला ना अर्जंटली या म्हणून. पण एवढं काय अर्जंट त्यामध्ये? कशासाठी मीटिंग बोलवली आहेस? ठीक आहे ना सगळं? नाही मॅम, काही ठीक नाहीये. मग मी सांगते, सगळं सांगते तुम्हाला, सगळ्यांसमोरच सांगते. ते म्हणूनच मी तुम्हाला फोनवरती काही कल्पना दिली नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही कॉन्फरन्स रूम मध्ये बसा, मी आलेच. ठीक आहे. जेनी प्लीज. सर बाकी सगळी तयारी झाली? राधिका मॅडम, मीटिंगची सगळी तयारी झाली. ओके. मग महाडिक सर आणि राजवाडे सर आलेत का? हा, त्यांना मी पर्सनली फोन केला, येत आहेत. बरं ते पाकिटांचं सगळं झालंय. ओके. टेम्पोवाला आला? आलाय तो. आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया. कदम फोन उचला, काय झालं कळलं पाहिजे मला. हॅलो. हा हा कदम, मी गुरुनाथ बोलतोय. हां सर बोला. काय झालं, काही कळलं का? सर बरं झालं तुम्ही मला सांगितलं. तुम्ही सांगितलेली न्यूज खरी ठरली आणि राधिका मॅडमनी शोधून काढले कोणी केले हे. कोणाचं काम आहे? सर बहुतेक महाडिक सर आणि राजवाडे सरांचं काम आहे. या दोघांनीच काहीतरी झोल केलाय. राजवाडे आणि महाडिक? म्हणूनच आज राधिका मॅडमनी सगळ्यांना बोलवलंय. साठे मॅडम पण आल्यात. सर मला आत्ता जास्त काही बोलता येणार नाही, मीटिंग आहे. मीटिंग झालं की मी तुम्हाला सांगतो काय ते. हां हां हां, ओके ओके. हॅलो सर.
थँक्यू मला मदत केल्याबद्दल. नाही ठीक आहे कदम, ठीक आहे, जा तुम्ही. मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी आज तुम्हाला इथे का बोलवलं, कारण इतकी तडकाफडकी मीटिंग बोलवली. अर्थात नाही, आमचीही कामं लाईनअप असतात. तर तुम्ही अर्जंट मीटिंग सांगितलीत म्हणून आमची कामं बाजूला असून आम्ही इकडे आलोत. हो, आणि मीही माझी फ्लाईट कॅन्सल करूनच आलोय. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. मी ही मीटिंग इतकी अचानक बोलवली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची क्षमा मागते. पण मीटिंग खूप महत्वाची होती म्हणून आज तुम्हाला इथे बोलवलंय. आजच्या या मीटिंगवर राधिका मसालेचं भवितव्य अवलंबून आहे. राधिका, पण असं झालंय तरी काय? मॅम, तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज ही कंपनी उभी आहे. इथे काम करत असलेले सगळे कामगार यांच्या मेहनतीमुळे, यांच्या प्रयत्नांमुळे आज राधिका मसाले ही कंपनी उभी आहे. या कंपनीचा पाया इथे काम करणाऱ्यांच्या निष्ठेवर, इमानदारीवरती आहे. आजपर्यंत कधीही राधिका मसाल्याच्या बाबतीत कोणतीही तक्रार आलेली नाही. आपण कधी आपल्या ग्राहकांना तशी संधीच दिलेली नाहीये. आपण आपल्या सर्व प्रोडक्ट्सच्या क्वालिटीच्या बाबतीत कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. म्हणूनच ग्राहकांचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे. राधिका मॅडम, हे सगळं आम्हाला माहिती आहे. हो, पण त्याचं आजच्या मीटिंगशी काय संबंध आहे? संबंध आहे म्हणूनच बोलतेय. श्रेयस, होय, आपल्याच कंपनीचं आहे. हे बघा, इथे लिहिलं आहे राधिका मसाले. राधिका, मला हे पाकिट जरा वेगळं वाटतंय. हो, आणि हे पॅकेटही वेगळं आहे, म्हणजे शेड वेगळी आहे. हो, इथेही बघा. आनंद सर, काय झालं? म्हणजे नाही, खूप शांत शांत वाटतंय. इनफॅक्ट कॉन्फरन्स प्रकरणानंतर सगळेच जण खूप शांत शांत वाटतायत. ऍक्च्युली कदम बाहेर गेलेत फॉर सम वर्क आणि 2-3 जण तर आलीच नाहीये पावसामुळे. पावसाने तर गोंधळच घातला अख्खा आठवडाभर. हो ना, बाहेर लोकल गाड्यांचा गोंधळ आणि आपल्याकडे दुसराच गोंधळ सुरू आहे. हो ना सर. श्रेयस, तू आणि राधिका वहिनीने अगदी पिच्छा पुरवला था त्या डुप्लिकेट मसाले प्रकरणाचा. खरंय. आणि राधिका वहिनी म्हणजे उन्होंने एक बार ठान ली ना की म्हणजे निकाल डायरेक्ट. नाही, आनंद आहेच की या गोष्टीचा छडा लागला ते, पण वाईट असं वाटतंय की आपल्याच लोकांनी हे करावं. राजवाडे, महाडिक हे आपल्या कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत ना, त्यांना हे सगळं करायची काय गरज आहे? श्रेयस, काही लोकांची मेंटॅलिटी सेडिस्ट असते, म्हणजे विकृत असतात. त्याला आपण काय करू शकत नाही. खरं बोलली जिनी. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे गुरुनाथ. अरे, वहिनीने काय नाही दिलं त्याला, तरी पण शेवटी त्याला जसं वागायचं तसंच वागला ना तो. वहिनींच्या खाजगी आयुष्यात सध्या जे काही चाललंय त्याबद्दल बोलतोय मी. तुम्हाला सौमित्रबद्दल बोलायचंय का सर? हो, मनापासून प्रेम करतो रे तो वहिनींवर. सर, हे आपल्याला माहिती आहे, मॅमला कोण सांगणार? म्हणजे एका लिमिट पर्यंत आपण बोलू शकतो, बट आफ्टर दॅट त्यांचं डिसिजन आहे ना. पण समजा सौमित्र जर अमेरिकेला निघून गेला तर प्रॉब्लेमच ना, मग काय करणार आहात? हो गॉड, नाही, हे नाही व्हायला पाहिजे. सौमित्रचं अगदी मनापासून प्रेम आहे बहिणीवर. आपल्या हातात प्रार्थना करणं आहे, सो आपण प्रार्थना करूयात की असं काही होऊ नये.
सौमित्र ही विसरणार नाही. आपण फोनवर बोलूया नक्की. मी काय म्हणतो सौमित्र, जायची खरंच गरज आहे का? त्यांना गरजेचं नाहीये, पण दुसरा कुठला पर्याय सुद्धा नाही. असं कसा पर्याय नाहीये? सापडेल ना काहीतरी. नको करूस असं. सौमित्र, अरे आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. आम्ही बोलू ना राधिकाशी. नाही नाही नानी, प्लीज 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 तुम्ही नका बोलू. तुम्ही सगळ्यांनी कोणीच बोलू नका प्लीज. कारण नानी राधा इतकी चांगली आहे की तुमचा मान राखायला म्हणून ती मला हो म्हणे. ते नकोय मला. तिच्या मनात जर नाहीये तर नको ना, कशासाठी? त्यापेक्षा मी इथून निघालेलं बरं. पण सौमित्र, त्यासाठी इतका टोकाचा निर्णय घ्यायची काय गरज होती? आपण सगळ्यांना सोडून तू जाणार? नको असं करूस, तुझी खूप आठवण येईल. काकू, मला पण तुमच्या सगळ्यांची आठवण येणारच आहे ना. उलट तिथे तर एकटाय हो मी. मला तुम्ही तर किती मिस करणार आहे तुम्हाला. सगळंच मिस करणार आहे इथलं मी. नानांशी केवढ्या गप्पा मारायचो मी, त्या सगळ्या मिस करणार. नानींच्या हातचा चहा, रेवती सुबोधची मैत्री, आणि काका तुमचे पीजे, तिथे आठवून आठवून हसेन मी. सगळंच मिस करेन आणि राधाचं न मिळालेलं प्रेम सुद्धा मिस करेन. हे सगळंच आठवेल मला. पण माझं जाणं भाग आहे. प्लीज प्लीज मला अडवू नका. जाऊ दे मला. कुठे निघालास?